राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवासाठी रेशीमबाग सज्ज झालाय। संघाचा विजयादशमीचा उत्सव राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय असतो। देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात। देशातली सध्याची परिस्थिती पाहता आज होत असलेल्या या उत्सवाला महत्त्व प्राप्त झालंय। 1925 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। तेव्हापासून विजयादशमीच्या कार्यक्रमाची आणि सरसंघचालकांच्या भाषणाची ही परंपरा 90 वर्ष अखंड सुरू आहे। सकाळीच रेशीमबागेतल्या संघ मुख्यालयात पथसंचलन करण्यात आलं। थोड्याच वेळात मोहन भागवत दसऱ्याच्या बौद्धिकाला सुरुवात करतील। साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला शिर्डीमध्ये सुरुवात झाली। यंदाचा साईबाबांचा 97वा पुण्यतिथी उत्सव आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात काकड आरतीनंतर साई प्रतिमा आणि पोथीची शोभा मिरवणूक काढून केली जाते। विजयादशमी हा या उत्सवाचा मुख्य दिवस असतो। या निमित्तानं साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं। गेल्या अनेक वर्षांची शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान सज्ज झालंय। न्यायालयानं नेमून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं पालन करण्यासाठी शिवसेनेनं मैदानाभोवती साऊंड बॅरियर उभारला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानाभोवती मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शिवसेना भाजपमधील मतभेद विकोपाला गेले असल्याचा वातावरणात पार पडत असलेल्या या मेळाव्याला राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्व प्राप्त झालंय। दैनंदिन प्रवासात आपली सहचरणी आणि जीवनाचा एक अंग असलेल्या लोकल ट्रेनची सजावट आणि पूजा करून चाकरमान्यांनी लोकल ट्रेनबाबत आपली कृतज्ञता व्यक्त केली। दसऱ्याची सुट्टी असल्यानं एक दिवस आधीच त्याने विजयादशमी साजरी केली। नवरात्रीतल्या अष्टमीला बंगाली बांधवांमध्ये दुर्गापूजेचं महत्त्व असतं। मुंबईतल्या दादरच्या बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। गेली 88 वर्षे इथे दुर्गापूजा आयोजित केली जाते। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहू दे तसंच बळीराजाला सुख दे असं मागणं मुख्यमंत्र्यांनी दुर्गा मातेकडे मागितलं। तिरुमला देवस्थान समितीकडून दरवर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी देण्यात येणारा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला। हा शालू महालक्ष्मीला नेसवण्यात येणार आहे। आतापर्यंत पत्नीच्या नात्यानं देण्यात येणारा हा शालू यंदा मात्र मातेच्या नात्यानं देण्यात आलाय। सेना भवनावर भाजप विरोधी पोस्टर्स लावून शिवसेनेनं भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय। या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेबांवर झुकतानाचा फोटो आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींना गर्विष्ठ म्हणूनही हिणवण्यात आलंय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या या पोस्टरमुळे युतीमध्ये असलेला तणाव पुन्हा एकदा समोर आलाय। शिवसेनेच्या गर्विष्ठ पोस्टरबाजीवर भाजप नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शिवसेनेनं भाजपला सहन केलं की नाही हे माहिती नाही, मात्र सत्ता टिकवायची आहे म्हणून आम्ही सहन करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचंही बापट यांनी नमूद केलं आहे। मुंबईत तेजबाल हॉटेलमध्ये बॉम्बे दुर्गापूजा समिती गेल्या 86 वर्षांपासून दुर्गापूजेचं आयोजन करते आहे। अनेक सामाजिक उपक्रम या समितीतर्फे राबवले जातात। दुर्गा अष्टमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करण्यात आले। नवरात्रोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली। तुळजाभवानीनं महिषासूर राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे। हातात त्रिशूळ घेऊन देवीनं महिषासूर राक्षसाचा वध केला होता। अशा या तेजस्वी श्री तुळजाभवानी मातेचं भव्य रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यात आली। तब्बल 5 तास पवार यांची चौकशी सुरू होती। एखाद्या घोटाळ्याप्रकरणी प्रत्यक्षात चौकशीला सामोरे जाणारे पवार कुटुंबियातले अजित पवार हे पहिलेच नेते आहेत। त्यामुळे त्यांच्या चौकशीबाबत राजकीय विश्वात मोठी चर्चा आहे। जायकवाडीला पाणी सोडण्यावरून पेटलेला वाद न्यायालयाबाहेर मिटवायला हवा असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे। सरकारनं वेळेवर हस्तक्षेप करायला हवा होता। भांडणं लावल्यास शासनच कारणीभूत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। मराठवाड्याला पाणी मिळणं आवश्यक असल्याचं सांगतानाच वरच्या भागात जास्त पाणी असल्यामुळे असमतोल झाल्याचंही चव्हाण म्हणाले।
राज्यातला शेतकरी नैसर्गिक संकटात अडकलेला असताना राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे महसूलच्या माध्यमातून वाळूत गुंतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। तसंच जळगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येमागे खडसेंसारख्या जबाबदार मंत्र्यांचे नाव आल्यामुळे प्रकरण गंभीर असल्याचा आरोपही विखेंनी केला आहे। मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। 30% पाणी कपाताव्यतिरिक्त शहरात दर बुधवारी पाणी येणार नाही। तर एमआयडीसी भागातल्या मुंब्रा, कळवा आणि दिव्या 2 दिवस म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी पाणी बंद राहणार आहे। पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेनं पाणी कपातीचा हा निर्णय घेतला आहे। नवी मुंबईच्या दिघा गावातल्या अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। 31 डिसेंबरपर्यंत घरं रिकामी करून देण्याचं हमीपत्र सादर करण्याची तयारी रहिवाशांनी दर्शवली आहे। पर्यायी निवारा मिळेपर्यंत कारवाई थांबवण्याची विनंती रहिवाशांनी केली आहे। जस्टिस अभय ओक यांनी ही विनंती मान्य करत बुधवारच्या सुनावणीत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत। कुर्ल्यातल्या सिटी किनारा हॉटेलमध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर बीएमसीनं कारवाईचा बडगा उगारलाय। या कारवाईमध्ये मुंबईतल्या अनेक बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा असल्याचं पुढे आलेलं आहे। 2 दिवसात 200हून अधिक हॉटेल्सवर कारवाई झाली आहे। यात बहुतांश हॉटेल्सनं अनधिकृत बांधकाम केल्याचं उघड झालंय। या कारवाईमध्ये बीएमसीनं पहिला दर्जा दिलेल्या काही हॉटेल्सचाही समावेश आहे। दक्षिण मुंबईमध्ये एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमधला फ्लॅट तब्बल 40 कोटी रुपयांना विकला गेला आहे। अल्ट्रा माउंट रोडवर लोढा डेव्हलपर्सची ही साईट सुरू आहे। 2826 चौरस फुटांचा हा फ्लॅट 1,41,543 रुपये तर स्क्वेअर फीट दरानं विकला गेला आहे। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर कोणत्याही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटला मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे। 5 BHK म्हणजे 7 खोल्यांच्या या फ्लॅटसोबत पर्सनल स्विमिंग पूल आणि टेरेसही आहे। औरंगाबादच्या सूतगिरणी चौकातलं एसबीआयचे एटीएम सेंटर आगीत खाक झालेलं आहे। या आगीमध्ये एटीएम सेंटरमध्ये संपूर्ण यंत्रणा जळून खाक झालेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान एटीएम सेंटरमधील 11 लाख रुपये मात्र आगीत जळाले नसल्याचं बँकेकडून सांगण्यात येत आहे। जळगावचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणी संशयित वाळू माफिया सागर चौधरी यांना अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। त्यावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे। निरीक्षक सादरे यांनी 1 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप सागर चौधरी यांना केला होता। त्या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढलेल्या सादरे यांनी आत्महत्या केली होती। 720 किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सरकार राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबवणार आहे। अलिबागपासून या प्रकल्पाची सुरुवात केली जाणार आहे। देशात पूर्व किनारपट्टीला अनेकदा चक्रीवादळाचा तडाखा बसलाय तर पश्चिम किनारपट्टीवरील चक्रीवादळ अनेकदा गुजरातकडे सरकल्यानं कोकण किनारपट्टी बचावली आहे। तेव्हा सुदैवी ठरलेल्या कोकणला चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। देशातली पहिली संपूर्ण स्मार्ट सिटी म्हणून अमरावतीची ओळख प्रस्थापित करण्याचा ध्यास आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घेतलाय। त्या दृष्टीने गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू आहेत। याच प्रयत्नातून आज आंध्रला मिळणाऱ्या नव्या राजधानीचं भूमिपूजन होणार आहे। या कार्यक्रमासाठी जवळपास 1 लाख लोकांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यासाठी अमरावतीमध्ये 7 हेलिपॅड्स आणि 7 तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत। कार्यक्रमाला अनेक परदेशी कंपन्यांचे प्रमुखही येण्याची शक्यता आहे। स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी हरियाणातल्या फरीदाबादमध्ये झालेल्या जळीत कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले। सोमवारी रात्री सनपेड गावात एका दलित कुटुंबातील 4घांना जिवंत जाळण्यात आलं होतं। साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून देशात मोदींविषयी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंग्रजी साप्ताहिकातून करण्यात आलाय। साहित्यिकांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं ऑर्गनायझरनं म्हटलंय। डाव्या आणि पुरोगामी संघटना भारताच्या जनमानसात त्यांची जागा हरवून बसल्या आहेत आणि ती जागा परत मिळवण्यासाठीच सगळा आटापिटा होत असल्याचंही ऑर्गनायझरनं म्हटलं आहे।
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून सरकारनं गुड न्यूज दिली आहे। केंद्र सरकारच्या बोनससाठी मासिक वेतनाची मर्यादा 3,500 रुपयांवरून 7,000 रुपये दरमहा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। संसदेत यासंबंधी विधेयक सादर करण्यात येणार आहे। नव्या प्रस्तावानुसार बोनस मर्यादा 10,000 रुपयांवरून 21,000वर नेण्याची शिफारस करण्यात आली आहे। संसदेचं अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होणार असल्याचं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। कॅबिनेट समितीची काल बैठक पार पडली। यावेळी आगामी हिवाळी अधिवेशनावर चर्चा करण्यात आली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याबाबत 26 ऑक्टोबरला पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्या बैठकीत अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येईल। उत्तर प्रदेश सरकारकडून यश भारती पुरस्कारांना दिली जाणारी दरमहा 50,000 रुपये पेन्शनची रक्कम बिग बी अमिताभ बच्चन यांनी नम्रपणे नाकारली। ही रक्कम धर्मादाय कार्यासाठी देण्याचा निर्णय अमिताभ बच्चन यांनी घेतला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत। नवाज शरीफ यांच्या भेटीमुळे अमेरिका पाकिस्तान दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास अमेरिकेनं व्यक्त केला आहे। पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा अमेरिकेसमोर मांडला आहे। काश्मीर प्रश्न सोडवण्याची तसंच दक्षिण आशियामध्ये संतुलन आणण्यासाठी भूमिका घेण्याची विनंती पाकिस्ताननं अमेरिकेला केली आहे। अणुबॉम्बच्या निमित्तानं पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे। भारत विरोधात छोटी अण्वस्त्र पाकिस्ताननं तयार केली असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दिली आहे। सिरियानंतर आता रशियासह इतरही भागांमध्ये फैलवण्याचं षडयंत्र इसिस रचत असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय। क्रेमलिनमध्ये रशियाच्या अतिवरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत पुतीन यांनी ही माहिती दिली। 5 दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर असलेले चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लंडनमध्ये ब्रिटिश संसदेला संबोधित केलं। इंग्लंड आणि चीन दरम्यानचे संबंध नव्या उंचीवर नेऊन जाण्याचं मनोगत यावेळी शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणातून मांडलं। इंग्लंडमधल्या स्कनथॉर्प आणि लँकशायर इथल्या प्रकल्पातल्या सुमारे 1200 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा टाटा स्टीलनं केली आहे। चीनमधून स्टीलची स्वस्तात इंग्लंडला निर्यात केली जाते आहे, त्यामुळे टाटा स्टीलनं हे पाऊल उचललं असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। 2012, 2013 आणि 2013-2014 अशा 2 वर्षांसाठी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। जलतरण क्रीडा प्रकारासाठी रमेश विपट यांना 2012-2013 आणि कबड्डी क्रीडा प्रकारासाठी गणपतराव माने यांना 2013-2014चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। गणपतराव माने हे गेल्या 40 वर्षांपासून मुख्यतः मराठवाड्यात कबड्डी खेळाच्या विकासासाठी कार्यरत आहेत, तर विपट हे जलतरण क्रीडा प्रकारात राज्यभर कार्यरत असून ते अनेकदा स्वखर्चाने जलतरणाच्या विकासासाठी झटत असतात। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील कासा या ग्रामीण भागात राहणाऱ्या शुभम नववाणीनं स्विमिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे। अवघ्या 19 वर्षाच्या शुभमनं 3 खडतर नद्या पोहून पार केल्या आहेत। पंजाबमध्ये धार्मिक हिंसेच्या वातावरणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली। यामुळे पंजाबमध्ये आयोजित करण्यात आलेली कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करण्यात आल्याची घोषणा पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे। रिओ ऑलिम्पिक 2016ची तिकीट विक्री सुरू झाली असून आतापर्यंत 8 तासात 2,40,000 तिकिटांची विक्री झालेली आहे। यामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांच्या तिकिटांची विक्री जास्त झाली आहे। रोनाल्डो आणि मेसी पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, पण यावेळी ते कुठल्या मॅचमध्ये नाहीत तर बलोन डी ऑर या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत। बेस्ट फुटबॉल प्लेअरसाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची घोषणा 1 जानेवारीला करण्यात येणार आहे। भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवची भेट घेतली। या भेटीदरम्यान सानियानं उत्तर प्रदेशमधील खेळांच्या विकासासंदर्भात चर्चा केली। टेनिससारख्या खेळाच्या उत्तर प्रदेशात विकास व्हावा, याबरोबरच उत्तर प्रदेशात टेनिस अकॅडमी सुरू करावी याबाबत सानियानं यादव यांच्याशी चर्चा केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।